ठाण्यातील भाजपच्या अत्याधुनिक जिल्हा मुख्यालयाचं उद्घाटन उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडेल। ठाण्याची जागा कोणाची याचा फैसला अजून झाला नाहीये, मात्र देवेंद्र फडणवीस स्वतः ठाण्याची जागा लढवण्यास कमालीचे आग्रही आहेत। त्यातच उद्या भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आलाय। त्यामुळे या कार्यालयाचं उद्घाटन करून अप्रत्यक्षपणे ठाण्यावर भाजपकडून दावा केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकरकडून। अक्षय, उद्या दुपारी 3 वाजता स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपच्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे। हे मुख्यालय पोखरण रोड नंबर 2 या ठिकाणी आहे आणि दुमजली असं हे मुख्यालय आहे। यामधून येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका होतील, त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स होतील, तिथे वेगळा प्रेस कक्ष देखील करण्यात आलेला आहे, पार्किंगची मोठी व्यवस्था आहे, असं अत्याधुनिक असं हे करण्यात आलेलं आहे। एक नवीन मुख्यालय जे आहे बांधण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी वॉर रूम देखील असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या ज्या 2 महत्त्वाच्या निवडणुका आहेत, लोकसभा आणि विधानसभा, त्या दोन्ही निवडणुकांसाठी हे मुख्यालय जे आहे ते सगळ्या रणनीतीचं केंद्र बनणार आहे भाजपसाठी। त्यामुळेच या मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे हजर असणार आहेत। त्यामुळे आतापासूनच सगळे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी कार्यालयाला लागलेले आहेत, काम सुरू झालेलं आहे आणि येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात देखील उद्या देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की ठाण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील दावा ठेवलेला आहे। तर हा जो गड आहे तो पारंपरिकरित्या एकनाथ शिंदे यांचा मानला जातो, त्या ठिकाणी यांची सगळ्यात सर्वाधिक ताकद मानली जाते। त्यामुळे ठाण्याच्या या सीटच्या डिक्लेरेशनच्या आधीच अशा प्रकारे भाजपच्या या कार्यालयाचं उद्घाटन होणं हे महत्त्वाचं समजलं जात आहे। ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।